31 डिसेंबर महत्त्वाचे दिनविशेष. छत्रपती राजाराम महाराज जयंती. 1670 छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र आणि मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म 31 डिसेंबर रोजी झाला. मुघलांविरुद्धच्या 27 वर्षांच्या संघर्षात त्यांचे नेतृत्व अत्यंत मोलाचे ठरले. 31 डिसेंबर 1802 रोजी मराठा साम्राज्यात वसईचा तह झाला. हा तह पेशवे बाजीराव दुसरे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाला. यशवंतराव होळकरांकडून पराभूत झाल्यानंतरनं बाजीराव पेशव्यांनी ब्रिटिशांची मदत स्वीकारली. या तहामुळे पेशव्यांच्या राज्यात ब्रिटिश सैन्य ठेवण्याची मुभा मिळाली आणि मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्यावर मोठा आघात झाला. पुढे हाच तह मराठा ब्रिटिश संघर्षाला आणि अखेरीस ब्रिटिश सत्तेच्या विस्ताराला कारणीभूत ठरला. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600. ब्रिटनची राणी एलिझाबेथ प्रथम हिने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्यासाठी रॉयल चार्टर म्हणजेच शाही सनद प्रदान केली. या घटनेने भारताच्या इतिहासाला मोठी भयंकर कलाटणी दिली. पूर्ण स्वराज्याचा ठराव 31 डिसेंबर 1929. लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्य मिळवण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. याच दिवशी रावी नदीच्या काठी तिरंगा फडकवण्यात आला होता. हॉटमेलची सुरुवात. भारतीय अमेरिकन उद्योजक सबीर भाटिया यांनी सुरू केलेल्या हॉटमेल याच दिवशी मायक्रोसॉफ्टने विकत घेतला होता. जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हा एक मोठा व्यवहार मानला जातो, ज्याने ईमेल क्रांतीला वेग दिला. रोहन बोपन्ना 2017. भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्नाने त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणून या वर्षाच्या शेवट जागतिक क्रमांकावरती वरच्या स्थानावर राहून केली होती, ज्यामुळे भारतीय टेनिसला नवीन ओळख मिळाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. पुण्यतिथी. तारीख संदर्भाने काही पंचांगानुसार आणि तिथीनुसार या दिवशी अहिल्यादेवींचे स्मरण केले जाते. जरी त्यांची इंग्रजी तारीख वेगळी असली तरी अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबोधन 2016. नोटबंदीनंतर 31 डिसेंबर 2016च्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले होते, ज्यामध्ये त्यांनी गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजनांची घोषणा केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, संवाद लेखक आणि दिग्दर्शक कादर खान यांचे 31 डिसेंबर 2018 रोजी कॅनडामध्ये निधन झाले. त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले होते.